विकत आणलेल्या तांदूळाच्या पिठाचे न तुटणारे उकडीचे मोदक। दिवसभर जरी तुम्ही मोदक ठेवले तरी सुद्धा मोदक मऊसूत राहणार आहेत, कुठेही मोदक तुटणार नाही किंवा फाटणार नाही। त्याचबरोबर उकडीच्या मोदकला कळ्या पाडण्यासाठी 4 वेगवेगळ्या पद्धती आपण बघणार आहोत। चला तर झटपट रेसिपीला सुरुवात करूया। त्याच्यासाठी 1 वाटी ओल्या नारळाचा चव घेतलेला आहे आणि पाव वाटी गूळ घेतलेला आहे। गुळाचं प्रमाण कमी जास्त करू शकता। खोबरं मुळातच गोड असतं म्हणून मी ते गूळ कमी वापरलेला आहे। पॅनमध्ये 1 चमचा तूप गरम करून त्याच्यामध्ये अर्धा चमचा खसखस भाजून घेतलेले आहे। त्याच्यामध्येच खवलेलं खोबरं आणि गूळ टाकला। मीडियम टू लो फ्लेमवरती गूळ आणि खोबरं आपल्याला चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे। मी ते पिवळ्या कलरचा जो पुरणपोळीचा गूळ येतो तो वापरलेला आहे। तुपामध्ये गूळ आणि खोबरं चांगलं भाजून घ्यायचं। गूळ खोबरं चांगलं मिक्स झालं की त्याच्यामध्ये अर्धा चमचा फ्रेश कुटून घेतलेली वेलची पूड टाकायची आणि मिक्स करून घ्यायचं। इथे सारण थोडंसं सुकल्यासारखं झालं की लगेच गॅसची फ्लेम बंद करायची। थंड झाल्यानंतर सारण आणखीन थोडंसं घट्ट होणार आहे। इथे 1 कप रेडीमेडची तांदूळाची पिठी घेतलेली आहे। तुम्ही एखादं वाटीचं प्रमाण सेट करू शकता आणि ज्या कपाने किंवा वाटीने आपण पीठ मोजून घेतलेलं आहे तेवढंच आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये 2 चमचे दूध घालायचं आहे। तर बघा, दुधामुळे मोदक दिवसभर मऊसूत राहण्यास मदत होते। बघा, विकतचं जे पीठ असतं ते एकदम ड्राय तांदूळापासून बनवलेलं असतं। ते तांदूळ धुतलेले नसतात, त्याच्यामुळे जास्त दूध जर वापरलं तर त्या पिठाला चांगली उकड बसत नाही। म्हणून विकतचं पीठ जर वापरणार असाल तर पाण्याचं प्रमाण जास्त आणि फक्त 2 ते 3 चमचे दूध घालायचं आहे। आता हे पाणी गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये 1 चमचाभर साजूक तूप टाकलं आणि पाण्याला उकळी आल्यानंतरच त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आणि नंतर तांदूळाची पिठी टाकून सर्व इथे मिक्स करायचं आहे। पाण्यामध्ये तांदूळाची पिठी टाकल्यानंतर गॅसची फ्लेम लो करायची आणि 4 ते 5 मिनिटं कंटिन्यू हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही इथे बघत असाल अजिबात पाण्याचं प्रमाण कमी जास्त झालेलं नाही। टाकलेल्या पाण्यामध्ये सर्व पीठ मिक्स झालेलं आहे। बराच वेळेस विकतच्या तांदूळच्या पिठीला जास्त पाणी लागत असतं, त्याच्यासाठी तुम्ही साईडला आणखीन अर्धा ते 1 कप पाणी गरम करून ठेवलं आणि इथे जर मिश्रण खूप ड्राय वापरलं तर ते पाणी याच्यामध्ये थोडं थोडं टाकायचं आहे। इथे बघा, थोडंसं पीठ हातामध्ये घ्यायचं आणि इथे चांगला गोळा तयार होत आहे, म्हणजे आपलं पीठ चांगलं उकडलेलं आहे। इथे पीठ आणि पाणी चांगलं मिक्स झालेलं आहे, अजिबात पीठ आपलं सुकलेलं दिसत नाही। आता या स्टेजला या पिठावरती झाकण ठेवायचं आहे आणि गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि 7 ते 8 मिनिटं पीठ झाकण ठेवून वाफू द्यायचं आहे। 7 ते 8 मिनिटांनंतर एका ताटाला किंवा परातीमध्ये थोडंसं तूप लावून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये ही उकडलेली पिठी काढून घ्यायची आहे आणि पीठ गरम आहे तोपर्यंतच आपल्याला यातील सर्व गाठी मोडून घ्यायच्या आहेत, म्हणजे पूर्ण पीठ एकजीव होईल आणि मोदकला चिरा पडणार नाही। पीठ भरपूर असं गरम आहे म्हणून एखादा तांब्या किंवा पोटॅटो स्मॅशर असेल त्याला तूप लावून घ्यायचं आणि त्याच्या मदतीने पिठातील सर्व गाठी मोडून घ्यायच्या आणि पीठ थोडंसं थंड झालं की हाताने हे पीठ चांगलं 1-2 मिनिट मळून घ्यायचं आहे। हाताचा जो तळवा आहे त्याच्या मदतीने बघा या पद्धतीने पीठ थोडंसं मळून घ्यायचं, म्हणजे पिठाला अजिबात चिरा पडत नाहीत आणि आपली इथे रेडीमेड पिठीपासून मऊसूत अशी उकड तयार झालेली आहे। पिठाचा छोटासा गोळा घ्यायचा आणि त्याला या पद्धतीने गोल करून बघायचं। पिठाला चिरा पडल्या नाहीत म्हणजे इथे आपली परफेक्ट उकड तयार झालेली आहे आणि थोड्या जर चिरा पडल्या तर बघा थोडीशी इथे पिठाची मालिश करून घ्यायची आणि नंतर त्याचा गोल बनवायचा, म्हणजे पिठाला चिरा पडत नाही। तर चला, इथे मोदकसाठी पीठ काढून घेतलेलं आहे, बाकीचं पीठ झाकून ठेवायचं आणि बघा परफेक्ट उकड तयार झालेली आहे। आता सुरुवातीला पोळपाटाला थोडंसं तूप लावायचं आणि मोदकच्या पिठाची एक लाटी घेऊन हळूवारपणे लाटून घ्यायची आहे। साईड्स इथे पातळ लाटायच्या, मध्यभाग थोडासा जाड ठेवायचा आहे। अतिशय हलक्या हाताने लाटून घ्यायचं, कारण की हे पीठ खूप असं नाजूक असतं आणि पटकन पोळपाट आणि लाटण्याला चिटकत असतं। एखादी साईड जाड राहिली तर बोटाने या पद्धतीने दाबून घ्यायची आणि इथे पातळ अशी पारी तयार करून घ्यायची आहे। बघत असाल आपल्या पारीला कुठेही चिरा पडलेल्या नाहीत। आता या लाटून घेतलेल्या पारीला कळ्या पाडून घेऊयात। तर बघा या पद्धतीने आपण इथे कळ्या पाडत आहोत। बघत असाल जसं आपण साड्यांना प्लेट्स काढतो किंवा मिऱ्या करतो त्या पद्धतीने इथे फक्त प्लेट्स बनवत जायच्या आहेत आणि एकमेकांना चिटकवत जायचं आहे। तर इथे माझ्या हातामुळे दिसत नाही म्हणून मी इथे थोडंसं थांबून दाखवत आहे। तर बघा या पद्धतीने आपल्याला इथे प्लेट्स बनवायच्या आहेत। जेवढी बारीक प्लेट घेणार तेवढ्या जास्त इथे मोदकला कळ्या पडणार आहेत। तर बघा इथे मी टोटल 12 कळ्या करून घेतलेल्या आहेत
आणि इथे आपली वाटी तयार झालेली आहे. आता याच्यामध्ये मोदकचं सारण भरून घ्यायचं आहे. सारण भरताना हलकंसं दाबून घ्यायचं म्हणजे सारण साईडला स्प्रेड होत नाही. मोदकमध्ये सारण टाकल्यानंतर हलक्या हाताने सर्व कळ्या वरती उचलून घ्यायच्या आहेत आणि हळूवारपणे दाबत घ्यायच्या आहेत. आपण ज्या साईडला प्लेट टक केलेल्या आहेत किंवा चिटकवलेल्या आहेत त्याच साईडला मोदक फिरवून घ्यायचा म्हणजे आपण ज्या कळ्या केलेल्या आहेत त्यांचा शेप चेंज होत नाही. आणि बघा, मोदक पूर्ण तयार झाल्यानंतर ऑपोजिट साईडला या पद्धतीने या कळ्या हलक्याशा ओढून घ्यायच्या आहेत म्हणजे त्यांचा शेप आणखीन छान दिसतो. तर बघा, याच पद्धतीने तुम्ही 21 किंवा 21 पाकळ्यांचा मोदक बनवू शकता. तरी ते हा मोदक तयार झालेला आहे. आता दुसऱ्या पद्धतीचा मोदक बनवून घेऊयात. त्यासाठी पुन्हा मोदकचं पीठ घेतलेलं आहे आणि बघा, आता आपण बोटांच्या मदतीने वाटी बनवून घेणार आहोत. बरेच जण याच पद्धतीने मोदकची पारी बनवतात. बोटांना पीठ चिटकत असेल तर बोटांना थोडंसं साजूक तूप लावायचं आणि बघा, दोन्ही अंगठ्यांच्या मदतीने या पद्धतीने पारी बनवून घ्यायची आहे. इथे सुद्धा या वाटीचा वरचा भाग थोडासा पातळ करायचा आणि जो मधला आणि आतला पार्ट आहे तो थोडासा जाडसर ठेवायचा आहे. आणि या पद्धतीने आपण वाटी बनवून घेतलेली आहे. खालचा भाग थोडासा जाड ठेवलेला आहे. बोटांनी पारी करता येत नसेल तर सरळ लाटून घेतलं तरी चालेल. बघा, मी ते साईड जेवढ्या शक्य आहेत तेवढ्या पातळ करून घेतल्या आणि आता याच्यामध्ये सारण भरून घ्यायचं आहे. आता इथे आपण बोटांनी कळ्या करणार आहोत. तर बघा, अंगठ्याचा शेजारचा जो बोट आहे तो सारण जवळ ठेवायचा आणि अंगठा आणि आपला जो मधला बोट आहे ते बोट मोदकच्या बाहेरच्या साईडला आले पाहिजेत. आणि इथे बोटांच्या मदतीने या पद्धतीने कळ्या करून घ्यायच्या आहेत. आणि कळीचा शेप फक्त वरच्या साईडला न दाबता खाली अर्धा इंचपर्यंत ती कळी तयार झाली पाहिजे त्या हिशोबाने दाबून घ्यायचा आहे. आणि बघा, बोटांच्या मदतीने हा मोदक असा फिरवून घ्यायचा. हा मोदक सुद्धा ज्या साईडला आपल्या कळ्यांचा शेप आहे त्या साईडला फिरवायचा आहे. आणि इथे बघा, मोदक तयार झाल्यानंतर ज्या कळ्या तयार झालेल्या आहेत त्या ऑपोजिट साईडला थोड्याशा ओढून घ्यायच्या म्हणजे या मोदकचा सुद्धा शेप छान दिसतो. आणि इथे 11 पाकळ्यांचा हाताने बनवलेला कळीचा मोदक तयार झालेला आहे. तर आता इथे मोदक बनवण्याची तिसरी पद्धत बघूयात. त्याच्यासाठी पुन्हा इथे मी एक पिठाची पारी लाटून घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये सारण भरून सर्व बाजू पटकन वरती उचलून घ्यायच्या आहेत. ज्यावेळेस आपण सारणाच्या सर्व बाजू वरती उचलतो त्यावेळेस मोदकला हलक्याशा कळ्या तयार झालेल्या असतात. तर बघा, टोटल 4 किंवा 5 कळ्या या मोदकला पडलेल्या असतात आणि या कळ्यांच्या मध्ये भरपूर असा गॅप शिल्लक असतो. त्याच्यामध्ये चमच्याच्या मदतीने या पद्धतीने हळुवारपणे दाबत लाईन मारून घ्यायच्या आहेत म्हणजे इथे आणखीन पाकळ्यांचा शेप तयार होतो. तर बघा, इथे 2 पाकळ्यांच्या मध्ये जिथे जागा शिल्लक आहे तिथे मी चमच्याचा जो खालचा पार्ट आहे त्याच्या मदतीने लाईन्स मारून घेतल्या आणि हलकासा हा मोदक खाली दाबून घ्यायचा. आणि जेवढ्या शक्य आहे तेवढ्या कळ्या इथे ऑपोजिट साईडला ओढून ओपन करून घ्यायच्या म्हणजे इथे ज्यांना हाताने कळ्या करता येत नाही त्यांच्यासाठी कळीचा मोदक तयार झालेला आहे. तर ही झाली तिसरी पद्धत. आता चौथ्या पद्धतमध्ये बघा, मोदकच्या पिठामध्ये सारण भरून घेतलेलं आहे आणि पुन्हा सर्व पार्ट एकदम वरती उचलून मोदक इथे जोडून घ्यायचा. मात्र इथे मोदकच्या ज्या एक्स्ट्राच्या कळ्या तयार झालेल्या आहेत त्या आपल्याला प्लेन करून घ्यायचा आणि हाताने फिरवत मोदक थोडासा लांबट आकाराचा करून घ्यायचा आहे. आणि पुन्हा चमच्याच्या मदतीने या पद्धतीने लाईन्स मारून घ्यायच्या. या लाईन्स करताना मोदकचा जो शेंडीचा पार्ट आहे म्हणजे जिथे मोदकचा पातळ भाग आहे तिथे लाईन्समधील अंतर कमी आणि जिथे खालचा पार्ट आहे तिथे लाईन्समधील अंतर जास्त ठेवायचं म्हणजे अतिशय आकर्षक असा हा मोदक तयार होतो. आणि याला सुद्धा हलकंसं खाली दाबून घ्यायचं आणि बघा, हा सुद्धा मोदक तयार झालेला आहे. तर इथे मोदक बनवण्याच्या 4 वेगवेगळ्या पद्धती दाखवलेल्या आहेत. ज्यांना चांगले उकडीचे मोदक जमतात त्यांना नाही, मात्र जे नवशिके आहेत त्यांच्यासाठी वेगवेगळ्या पद्धती दाखवलेल्या आहेत. मोदक उकडण्यासाठी मी एका चाळणीमध्ये केळीचं पान ठेवलं आणि त्या केळीच्या पानाला सुद्धा तूप लावून घेतलेलं आहे आणि त्याच्यावरती मोदक ठेवून घेतले. तर मी इथे केसर लावायला विसरले होते, केसर लावून घेतले आणि बघा, इथे मोदक उकडण्यासाठी ठेवलेले आहेत. पानाला उकळी आल्यानंतरच त्याच्यामध्ये मोदक ठेवायचे आहेत आणि मीडियम टू लो फ्लेमवरती 7 ते 8 मिनिटं मोदक वाफवून घ्यायचे आहेत. केळीचं पान नसेल तर चाळणीमध्ये एखादा सुती कपडा ओला करून ठेवायचा, त्याच्यावरती मोदक ठेवायचे आणि नंतर मोदक उकडायचे म्हणजे मोदक चाळणीला चिटकत नाहीत. तर इथे आपले रेडीमेड पिठाचे परफेक्ट उकडीचे मोदक तयार झालेले आहेत. दूध टाकल्यामुळे मोदक मऊसूत झालेले आहेत, एकदम पांढरे शुभ्र झालेले आहेत. मात्र जर दिवसभर हे मोदक ठेवायचे असतील
तर मोदक थंड झाल्यानंतर त्यांच्यावरती एखादा सुती कपडा थोडासा ओला करून झाकायचा आणि नंतर त्याच्यावरती झाकण ठेवायचं. म्हणजे मोदकमधील मॉइश्चर दिवसभर शिल्लक राहतं आणि मोदक दिवसभर मऊसूत राहण्यास मदत होते. रेडीमेड पिठी बनवताना तांदूळ धुतलेले नसतात, त्याच्यामुळे ती पिठी भरपूर अशी ड्राय असते. म्हणून पीठ उकडताना पाणी जास्त आणि दूध कमी वापरायचं, म्हणजे परफेक्ट उकड तयार होते. जास्त दूध जर वापरलं तर पिठाला परफेक्ट अशी उकड बसत नाही. सर्व टिप्स सांगण्याचा प्रयत्न केला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.